आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय इरावती कर्वे यांचं गंगाजल हे पुस्तक. गंगाजल 157 पानी पुस्तक, 200 रुपये किंमत, देशमुख आणि कंपनी प्रकाशक. अगदी परवा आपण भावशेखर मध्ये 75 वर्षापूर्वी ज्याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे असं इरावती कर्वे यांचं पुस्तक घेतलं. त्याचं नाव होतं परिपूर्ती. आज 50 वर्षापूर्वी ज्याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे असं पुस्तक म्हणजे गंगाजल. गंगाजल हे पुस्तक घेण्याचे कारण दोन, की 75 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी एक लेखिका इतक्या सातत्यानं इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती लिहिते ही गोष्ट लक्षात यावी. म्हणजे किती अभिजातता आपल्याला आवश्यक होती, अत्यावश्यक होती, आपली ती पात्रता होती ही सिद्ध करणारी ही पुस्तकं आहेत. अगदी इरावती कर्वे म्हटल्यानंतर पटकन जेवढं युगांत आठवतं तितक्या पटकन गंगाजल आणि परिपूर्ती आठवत नाही, हे त्याचं दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे या सगळ्या पुस्तकांचा अलीकडच्या काळामध्ये जो आपण भावशेखर मध्ये विषय घेतला किंवा विचार केला त्याच्यामध्ये कुठेतरी अपरिहार्यपणाने असं नाही म्हणणार, पण नकळत घडलेली गोष्ट अशी की यानं त्या स्वरूपामध्ये नरहर कुरुंदकरांची एक समान सूत्र सापडतं. याचं कारण असं आहे की इरावती कर्वे यांच्या गंगाजल या पुस्तकाला साधारणपणे 24 पानी प्रस्तावना नरहर कुरुंदकरांची आहे. गंमत म्हणजे प्रस्तावना म्हटल्यानंतर साधारणपणे ती पुस्तकाच्या सुरुवातीला येते. गंगाजल हे पुस्तक माझ्या लक्षात राहायचं कारण आणि म्हणून आज ते भावशेखर मध्ये घेताना पुन्हा एकदा वाचण्याचं कारण म्हणजे या प्रस्तावनेचं वैशिष्ट्य असं आहे की या पुस्तकामध्ये नरहर कुरुंदकरांची 24 पानी प्रस्तावना, पान नंबर 133 ते पान नंबर 157 अशी प्रस्तावना पुस्तकाच्या शेवटी येते. पहा, मी मगाशीच पडलं या पुस्तकाची पानं 157 आणि त्याच्यात पान क्रमांक 133 ते 157 अशी प्रस्तावना आहे. साधारणपणे पुस्तक वाचायच्या आधी मी प्रस्तावना वाचत नाही, मी लेखकाचं मनोगतही वाचत नाही. कारण आपल्या कळत न कळत त्या विचारांचा, त्या मतांचा, त्या दृष्टिकोनांचा, त्या वाक्यांचा प्रभाव आपल्यावरती राहतो आणि त्या प्रभावाच्या काळामध्ये आपण मूळ पुस्तक वाचतं आणि मग यातनं मूळ पुस्तकावर अन्याय होतो अशी एक माझी काहीतरी वेडीबागडी संकल्पना आहे. ती किती योग्य किती अयोग्य याच्यावरती चर्चा, अगदी प्रसंगी वाद सुद्धा होऊ शकतात, पण मी वाचत नाही एवढी गोष्ट नक्की. पण या भावशेखरच्या व्हिडिओमध्ये इरावती कर्व्यांच्या गंगाजल या पुस्तकाचा विचार करताना मी आवर्जून असं सांगेन की ही प्रस्तावना आधी वाचा. मुळातच नरहर कुरुंदकरांची ती प्रस्तावना आहे म्हणून तर वाचायचीच, पण नरहर कुरुंदकर किती साक्षेपी आणि सापेक्षी अशा पद्धतीची प्रस्तावना लिहितात याची तुमच्या माझ्यासारख्या सर्व वाचकांना पूर्ण कल्पना आहे. नरहर कुरुंदकरांनी श्रीमान योगीला लिहिलेली प्रस्तावना जसं वाचता येणं, विसरता येणं शक्य नाही, तशाच आशयाची गंगाजल या पुस्तकाला नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना विसरता येण्याजोगी नाही. नरहर कुरुंदकर एकंदरीतच इरावती कर्वे यांच्या लिखाणाकडे आणि त्यातही गंगाजल या पुस्तकातल्या लिखाणाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे याचा वेगळ्या दृष्टीने विचार करतात आणि तो विचार घेऊन हे पुस्तक वाचलं पाहिजे असं नक्की. फार फार तर असं करता येईल की तशीही ही प्रस्तावना या पुस्तकाच्या शेवटी येते, त्यामुळे उद्वेग होऊन ती प्रस्तावना सुरुवातीला वाचा अशातला भाग नाही. पुस्तकात ती ज्या क्रमानं येईल त्या क्रमाने वाचली की आपोआप आधी पुस्तक वाचलं जाईल आणि मग त्याचा शेवट वाचला जाईल आणि त्यामुळे मग ही प्रस्तावना शेवटी येते. पण मी इथे नाही थांबणार. मी असं म्हणेन की पान नंबर 1 ते पान नंबर 157 असं हे आपण पुस्तक वाचत जाऊ, म्हणजे आपोआप प्रस्तावना शेवटी वाचली जाईल. पण एकदा 133 ते 157 ही 24 पानी नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना वाचली की पुन्हा एकदा पान नंबर 1 ते पान नंबर 132 हे पुस्तक वाचू. प्रश्न येतो मनामध्ये की ही प्रस्तावना शेवटी का घेतली असेल? त्याचं एक कारण असं आहे की याच्यामध्ये नाधड मनोगत असा शब्द वापरलाय, नाधड त्याच्याबद्दलची लेखकाची भूमिका असा शब्द वापरलाय. कुठचंही शीर्षक न देता या पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती 2-3 छोटे परिच्छेद येतात आणि का कोण जाणे, पण असे 2-3 छोटे परिच्छेद जेव्हा काहीही संकेत न देता पटकन येतात ना, तेव्हा माझ्या मनामध्ये एक वेगळी आनंदाची भावना येते, कारण तो तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देतात. भावशेखरच्या आणि शेखर 64च्या काही भागांमध्ये बोलताना मी असा एक संदर्भ दिला होता की कोबॉल ही जी कॉम्प्युटर लँग्वेज आहे
त्याच्यामध्ये जिम रॉजर्सचं ते गाजलेलं पुस्तक आहे. म्हणजे एकंदरीतच कोबॉल लँग्वेजमध्ये जिम रॉजर्सचं ते पुस्तक हे बायबल किंवा भगवद्गीता समजलं जातं. आता कम्प्युटर लँग्वेज पुस्तक आहे, पण त्याची प्रस्तावना मोजून 2 पॅरेग्राफची आहे. आणि त्या पॅरेग्राफमध्ये जिम रॉजर्स असं म्हणतो की हिंदू धर्मासहित इतर अनेक जुन्या प्राचीन धर्मांमध्ये माणसानं खरं बोलावं असं सांगितलं जातं. आता त्याची आध्यात्मिक मूल्य काय हे मला माहिती नाही, पण एक संगणक क्षेत्रात कार्यरत असलेला मनुष्य म्हणून मी सांगतो की खरं बोलणं ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी असते. कारण आपण जेव्हा खरं बोलतो तेव्हा आपल्या स्मरणशक्तीचा एकच सेल वापरला जातो, कारण जे घडलंय तेवढंच आपण सांगितलेलं असतं आणि त्यामुळे जे घडलंय तेच आपण सांगत असल्यामुळे एक सेल पुरतो. पण आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा निदान आपल्यासाठी आपल्याला एकाच घटनेकरता स्मरणशक्तीचे 2 सेल वापरावे लागतात. एक सेल काय घडलंय हे लक्षात ठेवण्यासाठी आणि दुसरा सेल आपण काय सांगितलंय हे लक्षात ठेवण्यासाठी. आणि मानवी स्मरणशक्तीलाच जिथे मर्यादा असतात तिथे संगणकीय स्मरणशक्तीला मर्यादा असणं हे अपरिहार्य आणि अंगभूत आहे. म्हणून माणसानं आणि कॉम्प्युटरनं खरं बोलावं अशी जेव्हा वाचतं हे कुठेतरी डोक्यात असतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा हे गंगाजल पुस्तक भावशेखर मध्ये घ्यायचं म्हणून परत वाचलं. त्यावेळेला या पहिल्या पानावरचा परिच्छेद लक्षात आला आणि तो तितका बोलका आहे म्हणून प्रस्तावना शेवटी घेतली असावी. आणि ती परिशिष्ट म्हणून येते. आणि त्याच्या आधी देशमुख कंपनीच्या मालकीणबाईंनी इरावती कर्व्यांविषयी एक मैत्रिणीविषयी असं मैत्रिणी संबंधी अशा पद्धतीचं परिशिष्ट लिहिलंय, तेही जरूर वाचावं. आता हे पहिल्या पानावरती इरावतीबाई कर्वे काय म्हणतात हे आपण बघू. मी वाचून दाखवतो. एके ठिकाणी एक नवी वस्ती घडत होती. वसाहतीच्या एका अंगाला काही न बांधलेली अशी एक मोकळी जागा शिल्लक होती. एक दिवस तिथेही पाया खणला गेला. बाकीच्या घरांसारखा तो दिसला नाही. पाहता पाहता एक लहानसं देऊळ तिथं उभं राहिलं. या नव्या वस्तीला देऊळ? एक तामिळ म्हण आठवली. मी ती म्हण परत म्हणून दाखवली आणि तिचं शब्दशः भाषांतर केलं. आणि त्याचा अर्थ होता, देवळा विना गावात घर असू नये. कोण्या जुन्या काळचा मनुष्य होता कोण जाणे, पण त्याला असं वाटलं की ज्या गावात देऊळ नाही तिथं आपली धडगत नाही. ज्या जुन्या काळी ही म्हण झाली असेल त्यावेळी तरी देवळाशिवाय गाव असण्याची शक्यता नव्हती. देऊळ हे एक श्रद्धास्थान आहे, आशा आकांक्षांचं प्रतीक आहे. ज्या गावात ते नसेल ते एक श्रद्धा नसलेलं, कुठच्याही तऱ्हेच्या सामुदायिक आकांक्षा नसलेलं ठिकाण असतं. म्हणून तिथे राहू नये असं भाष्य या म्हणीवर करावं लागेल. देवळामध्ये अरूपाला रूप दिलेलं असतं, अनादीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते, प्रसंगी अनंताचं विसर्जनही करतात. आपण जे नाही पण ज्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे असं काहीतरी सत म्हणून आहे. आपल्या अर्थतेत त्या सतला आपण निरनिराळं रूप देतो, तोच देव. म्हणजे देवाचं देऊळ असतं पण ते माणसासाठी असतं हे सांगण्याची कशी पद्धत आहे पहा. यातल्या शेवटच्या परिच्छेदामध्ये म्हणतात, इरावती कर्वे म्हणतात, देवळामध्ये अरूपाला रूप दिलेलं असतं, अनादीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते, प्रसंगी अनंताचं विसर्जनही करतात. आपण जे नाही पण ज्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे असं काहीतरी सत म्हणून आहे. आणि आपल्या अर्थतेत त्या सतला आपण निरनिराळ रूप देतो, तो देव. आपण जे नाही पण ज्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे ही ओळ वाचत असताना का कोण जाणे, पण मला काही सांगायचं. या वसंत कानेटकरांनी त्यांच्या नाटकामध्ये माणसाची केलेली व्याख्या आठवते. फरक इतकाच आहे, ती व्याख्या त्या नाटकाच्या शेवटी येते आणि हा परिच्छेद गंगाजल या पुस्तकामध्ये इरावती कर्व्यांच्या सुरुवातीला येतो. त्या नाटकामध्ये वसंत कानेटकर असे म्हणतात की आपण जसं नाही तसं आपण असावं, निदान इतरांना दिसावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं, यासाठी आजन्म धडपड करतो, त्याचं नाव माणूस. म्हणजे माणसाची ही व्याख्या, त्याच्याशी देवाचं हे रूप म्हणजे गंगाजल. हे पुस्तक कसं आहे हे नरहर कुरुंदकर त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात. त्या प्रस्तावनेमध्ये सांगताना नरहर कुरुंदकर असं म्हणतात, गंगाजल हे म्हणजे हा ललित निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो, दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो. पण तो कथेसारखा दिसला
तरी कथा नसतो. ते एका चिंतनशील मनानं कथेच्या आविर्भावात केलेलं भाष्यच असतं. वेगवेगळ्या पातळ्यांवरून वेगवेगळ्या दिशेनं सतत चिंतन करणारं आणि जीवनाचं अर्थ लावणारं अखंड प्रवासी भटकं मन युगानयुगांच्या आठवणी साठवीत सतत प्रवास करत आहे. या प्रवासात ठिकठिकाणी टिपलेलं सौंदर्य हा या प्रवासाच्या संवेदनक्षम मनाचा एक विभ्रम आहे. एकंदरीतच पूर्वापार आपल्या देशात आपल्या संस्कृतीत चालत आलेली एक पद्धत आहे. आपल्यापैकी पूर्वी कोणीही गंगेला गेलं की त्या काळात गंगेला जाणं ह्याला धार्मिक पुण्य होतं. फार क्वचित ते व्हायचं आणि मग त्यावेळेला ते घरादारात सगळ्यांना देण्यासाठी गंगेच्या पाण्याची गंगाजलाची बाटली आणली जायची आणि ती पिढ्यानपिढ्या घरामध्ये सांभाळली जायची. मला वाटतं तशाही अर्थानं हे पुस्तक गंगाजल आपल्या घरात पिढ्यान पिढ्या ठेवावं असं आहे. एकूण 14 लेखांचं ते पुस्तक आहे. त्यातल्या एका लेखाला लेख म्हणायचं की नाही मला माहिती नाही, पण एरवी कुठेही कदाचित प्रकाशनबद्ध न झालेलं अशा 5 कविता आहेत आणि त्या लेखाचं किंवा त्या भागाचं नावच 5 कविता असं आहे. या पुस्तकातला जो पहिलाच लेख आहे तो आहे बॉयफ्रेंड आणि त्या बॉयफ्रेंड शब्दापुढे प्रश्नचिन्ह आहे. एकदम गंमत आहे. जसं नरहर कुरुंदकर म्हणले ना तसं ते एक वेडमन आहे. त्या बॉयफ्रेंड पुढे प्रश्नचिन्ह अशा या लेखाची एकंदरीतच मांडणी ही सासू आणि जावई यांच्या संवादातली आहे. आणि तो जावई गमतीने सासूबाईंना विचारतोय तुमचा बॉयफ्रेंड कोण आहे, तुमचा बॉयफ्रेंड काय म्हणतोय. आणि तो बॉयफ्रेंड म्हणजे पांडुरंग किंवा विठोबा आहे. परिपूर्तीविषयी बोलताना मी असं म्हणलं की या ना त्या स्वरूपामध्ये या ना त्या रूपामध्ये या ना त्या कारणाने इरावतीबाई वारीला जात असत. आणि मग परमेश्वर आपण वेगवेगळ्या रूपामध्ये पाहतो असं म्हणता म्हणता तो बॉयफ्रेंड आहे असं इरावतीबाई म्हणतात. आणि मग अशा पद्धतीने पाहताना पुढचा माणूस चमकून जातो याची त्यांना कल्पना असावी. आणि म्हणून एक वेगळा भाव ते असं म्हणतात की खरं सांगू का आपल्याला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड कशासाठी हवे असते, आपला भार दुसरा कोणीतरी शिरी घ्यावा म्हणून. आणि या लेखामध्ये त्या शांतपणे म्हणतात की सोसवेनाचा काही भार शिरी पडला की मला हरी आठवतो म्हणून मी विठोबाला बॉयफ्रेंड म्हणते. गमतीची कल्पना आहे की नाही. आजही ही कल्पना आपण पटकन डायजेस्ट नाही करू शकणार. तर कल्पना करा 50 वर्षापूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालंय आणि त्याच्या आधी इरावतीबाईंनी हा लेख लिहिलाय. आणि त्याच्या पुढची तर गोष्ट फार गमतीत आहे. त्या म्हणल्या मी त्याला बॉयफ्रेंड का म्हटलं, कारण म्हणले बघा कोणत्याही संतांनी अनेक दृष्टांत दिले आणि त्यांना ते घडले असतील. त्या म्हणले त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, त्याची जशी श्रद्धा असेल तसं ती घडत जाईल. परंतु त्या बाबतीत तुमच्या असं लक्षात येईल म्हणले देवाचे दृष्टांत आपण पिढ्यान पिढ्या दिले, पण कोणत्याही दृष्टांतात देवाला लहानपण येईल असं कुठेही आपण वागलेलं नाही. भक्तांनी विठ्ठलाला परमेश्वराला वेगवेगळ्या रूपामध्ये पाहिला, पण कोणत्याही भक्तानं कोणत्याही त्याच्या आराध्य परमेश्वराला आपला मुलगा किंवा मुलगी म्हणून पाहिलं नाही. आणि कोणत्याही परमेश्वराला फार क्वचित स्त्री रूपात पाहिलं गेलं. मधुरा भक्तीमध्ये भक्त स्त्री झाला, परमेश्वर पुरुष राहिला आणि म्हणून त्याला बॉयफ्रेंड म्हणतात. आहे की नाही गंमत. अत्यंत पवित्र असं हे नातं आहे आणि म्हणून ते गंगाजल आहे. ती किती मनुष्य वेगळ्या पद्धतीने मोठा होतो याचं उदाहरण या पुस्तकातल्या देवळाविना गाव आहे. मगाशी जो परिच्छेद वाचला ना पुस्तकाच्या सुरुवातीला येतो म्हटलं की वेगवेगळ्या अनंताला आपण मूर्त रूप देतो तो परमेश्वर, आपल्याला दिसत नाही पण तो असतो तो परमेश्वर असं म्हणतात. तो जो पॅरेग्राफ आहे किंवा ती जी भावना आहे त्याचा फार मोठ्या प्रमाणावर शब्दबद्ध करणारा असरा दुसरा ललित लेख गंगाजल या इरावती कर्व्यांच्या पुस्तकामध्ये आहे आणि त्याचं नाव देवळाविना देव, देवळाविना गाव. देवळाविना गाव यामध्ये गमतीचा उल्लेख, गमतीचा म्हणणं चुकीचं आहे, आपल्यालाही विचार करावा लागतो की एकंदरीतच त्याच्या बाबतीत इरावतीबाई असं म्हणतात की एक लक्षात घ्या की संतांनी शरीराला देहगाव म्हणलंय, संतांनी शरीराला देहगाव असं म्हटलंय आणि या गावात सुद्धा देऊळ आणि देव असलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. मग हा मुद्दा मांडताना इरावतीबाईंनी
एक संदर्भ, एक सांकल्पिक संदर्भ, सांकेतिक संदर्भ इथं गृहीत धरलाय. त्यांना कोणीतरी असं विचारलं की मग जर असं आहे की आपल्या देहालाच, शरीरालाच जर देहगाव म्हणायचं आहे आणि त्या देहामध्येही देव आहे, देऊळ आहे, तर मग संत ज्ञानेश्वरांना समाधी का घ्यावी लागली? आणि देवळा विना गाव या लेखामध्ये इरावती कर्वे असं म्हणतात, ज्ञानदेव का गेले? ते तर देवाविना नव्हते ना. याच्यावरती उत्तर देताना इरावतीबाईच पुढे म्हणतात, ज्ञानदेवांचा देव आणि देऊळ एवढं मोठं झालं होतं की ते लहानशा शरीरात मावेना असं झालं, म्हणून ज्ञानेश्वर गेले. वाक्य नीट ऐका. ज्ञानदेव का गेले? ते तर देवाविना नव्हतं ना. याचं उत्तर असं आहे की ज्ञानदेवांचा देव आणि देऊळ एवढं मोठं झालं होतं, एवढं मोठं नव्हतं, एवढं मोठं झालं होतं की ते लहानशा शरीरात मावेना. म्हणजे प्रयत्नानं असं देऊळ मोठं करता येतं. हा समाजशास्त्रज्ञ, हा मानववंशशास्त्रज्ञ, हा भूगर्भशास्त्रज्ञ इरावतीबाईंच्या मुखानं आपल्याला सांगत राहतो. असे वेगवेगळे संदर्भ म्हणून हे पुस्तक इरावती कर्वे, गंगाजल. त्याच्यामधल्या 5 कविता, बॉयफ्रेंड, देवळा विना गाव, दुसरे मामंजी, एक रात्र की युगान युग. हे एक रात्र की युगान युग तर फार वेगळं गणित आहे. आई सापडली, 2 वेगवेगळ्या संकल्पना एकत्र येतात. एकंदरीतच आपल्या मनातला सत आणि असत, आपल्या मनातलं दृश्य आणि अदृश्य, आपल्या मनातलं प्रकट आणि प्रच्छन्न याचा वेगळा संगम आहे. आई सापडले. व्यक्ती स्वातंत्र्य आणि बंधमुक्तता हा लेख या पुस्तकातला वाचताना एक वेगळाच आलेख आहे. अगदी अलीकडे आपण दुर्गाबाई भागवतांचं शासन, साहित्यिक आणि बांधिलकी ह्या पुस्तकाचा विचार केला. बस अगदी त्याच्या धागादोऱ्यांशी जुळणारा व्यक्ती स्वातंत्र्य आणि बंधमुक्तता हा लेख आहे. पुनर्जन्माचा बिनतोड पुरावा एक वेगळं गणित आहे. जुन्या समस्या, नवे उपाय, एकाकी लोक आत्मचरित्र का लिहितात, हा तर फार गमतीचा विषय आणि गमतीचा लेख आहे. किंकाळी एक वेगळी सदृश कथा. त्याच्यामध्ये एक कल्पना इरावती कर्वे अशा म्हणतात की त्या गाडीनं प्रवास करत होत्या. मधल्या एका स्टेशनवरती एक तरुण मुलगी छोटं मूल घेऊन चढते. तिचे आई वडील तिला कदाचित सोडायला आलेले असावेत. त्या मुलाच्या अंगावर चांगले चुंगले नवे कपडे असतात, पण फारसा निरोप घेताना कोणताही संवाद होत नसतो. प्रवासामध्ये एकाएकी ते मूल किंकाळ्या द्यायला लागतं. त्याला डॉक्टरी उपाय मिळावे म्हणून गाडीभर फिरून इरावती कर्वे डॉक्टर शोधून आणतात. डॉक्टर तिथे पोचेस्तोवर त्या मुलाचा मृत्यू झालेला असतो. आणि मग ती किंकाळी, यातनं इरावतीबाईंना असा प्रश्न पडतो की आपण डॉक्टर शोधायला गेलो ही चूक की बरोबर? जरूर लेख वाचा. उकल आणि ते सर्व तूच आहेस, असे विविध लेख घेऊन येणार इरावती कर्व्यांचं 50 वर्षापूर्वीचं पुस्तक गंगाजल. प्रस्तावनेसाठीही वाचा, मनोगतासाठीही वाचा, देशमुख मॅडमच्या पुस्तकासाठी हे त्यांच्या मैत्रिणी संबंधी या लेखासाठीही वाचा आणि साहजिक या लेखांसाठीही वाचा. 50 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेलं 157 पानांचं 200 रुपये किमतीचं देशमुख आणि कंपनी प्रकाशित असलेलं, म्हणजे बघा 75 वर्षापूर्वीचं परिपूर्ती, 50 वर्षापूर्वीचं गंगाजल आजही तुम्हाला अंतर्मुख करतं. मनपूर्वक धन्यवाद. भाव शेखर.